ठरलं तर मग आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असताना अर्जुन तिथे पोचतो. त्यावेळी कुसुम त्याला जाब विचारते की तू सायलीचा पाठलाग करतो आहेस का. नेहमीप्रमाणे दोघांमध्ये बाचाबाची होते. मात्र आश्रमातील काका काकू समोर आल्याने कुसुम फार काही बोलत नाही. अर्जुन काका काकूंकडे कुसुमची तक्रारच करतो की तिने वाढदिवसाची गोष्ट लपवून ठेवली होती, त्यामुळे काका काकू तिला ओरडतात. त्यानंतर सर्वांना समजतं की अर्जुनचा पण वाढदिवस आहे. तेव्हा कुसुमताईसह सर्वजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर काकांच्या सांगण्यावरून सायली अर्जुन पुन्हा एकदा एकत्र केक कापून एकमेकांना भरवतात. दुसरीकडे महिपत 20 वर्षापूर्वी त्याने घडवून आणलेल्या अपघाताची ॲनिव्हर्सरी साजरी करत असतो. नागराज, साक्षी आणि प्रियाही त्याच्यासोबत असतात. नागराजला आनंद असतो की त्याने त्याच्या भावाला त्या अपघातानंतर अक्षरशः लुटले. प्रिया मात्र त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देते की आता नागराजच्या हातात काहीच नाही आहे. प्रियाचं कटू बोलणं ऐकून साक्षी तिला विचारते की रविराजांच्या कुटुंबाचा घडलेला अपघात त्या सर्वांसाठी लक्की ठरला. मग तिला नेमकी कोणती अडचण आहे. तेव्हा प्रिया म्हणते की जिच्यासोबत हा अपघात घडला ती मुलगी अजूनही जिवंत आहे. तिला भीती असते कशावरून सायलीला अर्थात खऱ्या तन्वीला आठवणार नाही. प्रियाच्या नकारात्मक विचारामुळे सगळेजण तिला बोलू लागतात. अर्जुन आणि सायली कारमधून घरी परतत असताना तेव्हा अर्जुनला सायली आणि त्याच्या वाढदिवसाचा दिवस त्यांनी कसा साजरा केला हे आठवत असतात. त्या साऱ्या आठवणी त्याच्या चेहऱ्यावर हसू आणतात. त्यानंतर अर्जुन तक्रार करतो की सायलीने त्याला तिचा वाढदिवसाबद्दल सांगितले नाही. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की आज तिचा खरा जन्मदिवस नसून 20 वर्षापूर्वी आजच्या दिवशी ती मधुभावना सापडली होती, त्यामुळे ते याच दिवशी तिचा वाढदिवस साजरा करतात. अर्जुन विचारतो की त्यावेळी तिचं वय काय होतं. त्यावेळेच्या काही जुन्या आठवणी आहेत का. अर्जुनच्या प्रश्नानंतर सायलीला पुन्हा एकदा तिचा भूतकाळ फुसटसा आठवू लागतो. ज्यावेळी तिच्या म्हणजेच खऱ्या तन्वीच्या गाडीला एका ट्रकने धडक दिलेली असते. ती घटना तिला आठवू लागते. ती मोठ्याने ओरडून अर्जुनला गाडी थांबवायला सांगते. त्यांच्यामध्ये काहीशी झटापटही होते. अर्जुन गाडी चालवत असताना ती स्टेअरिंग पकडून गाडी थांबवण्याचाही प्रयत्न करते. स्वतःवरील नियंत्रण सुटल्यासारखी ती वागते. तेव्हा अर्जुन कशीबशी गाडी घरापर्यंत आणतो. ते जेव्हा घराच्या आवारात पोचतात तेव्हा सायलीला लहानपणीच्या अर्जुन तन्वीचे संभाषण आठवू लागते. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की सायली सुभेदारांच्या घरामध्ये सर्वांना सांगते की तिचा आज वाढदिवस आहे, कारण आजच्या दिवशी ती मधुभावना सापडली होती. तेव्हा अस्मिता प्रश्न उपस्थित करते की सायलीने स्वतःहून आपल्याला या वाढदिवसाविषयी नाही सांगितलं. ते ठीक आहे, पण अर्जुनने आपल्याला का नाही सांगितलं.